जीवन जगत आहे आणि तरुण महिला आहे, 10वी-12वी शिकलेल्या सुद्धा महिला आहे, 10वी-12वी शिकलेले जे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांवर अनेक केसेस भरले जातात आणि खोटे गुन्हे भरले जातात. त्या मुलांना नोकरीपासून वंचित, शिक्षणापासून वंचित, जमिनीपासून वंचित, त्यांना शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित राहत आहे. तर या लोकांना जीवन कसं जगायचं? जर आम्ही जमीन करायला लागलो तिथं जमीन करायची नाही. जर आम्ही शिकार धंदा करायला लागलो फारेस्टवाले अरेस्ट करतात. जर आम्ही कुठे भीक मागायला गेलो तिथं पोलीसवाले अरेस्ट करतात. आमच्या तरुण महिला, आमचे तरुण मुलं तेही सुद्धा 1-1 रुपया भीक मागण्यासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई असे सुद्धा जातात. आज रोजी आमच्या समाजाला कोणत्याही प्रकारची शासनाची योजना मिळत नाही. शासनाने आमच्या आरक्षणाला जर हात लावला आणि शासनाने जर आमच्या आरक्षणाला जर धक्का दिला तर आमचं रक्तपात झाला तर चालेल, पण आम्ही आरक्षण सोडणार नाही.